तर इथे जेवण बनवून रेडी आहे, बघू शकता तुम्ही. ते वरण केलं आहे, इथे टोमॅटोची चटणी आणि इथे राईस आहे. तर असं सगळं आजचं जेवण आहे. इथे यांचं आवरून झालं होतं, तर हे पूजा करत होते आणि मी गेली होती त्यानंतर आंघोळीला. तर इथे मस्तपैकी यांनी पूजा करून घेतली, बघू शकता. आणि आज घरी इतके फुलं आले होते, तर फुलं पण तोडून घेतले होते सगळे. मी क्लिप आधीच घेतली होती बाल्कनीमधली, म्हणून फुलांची क्लिप तुमच्यासोबत ॲड केली आहे. नाहीतर मग यांनी पूजा केली तर तोडले. आणि मग इथे ना मी आंघोळ वगैरे करून आली होती, तर म्हटलं यांचं आवरून झालंच, यांना निघायचं होतं ऑफिसला, तर यांचं टिफिन पॅक करून घेते. तर त्याच्यासाठीच मी इकडे किचनमध्ये आली होती. आणि सकाळी यांचं टिफिन पॅक केलं, हे ऑफिसला निघाले की मग त्याच्यानंतर मी रुजुलला झोपवायला घेते, कारण त्याची आंघोळ वगैरे झाली की तो पण नंतर झोपतो त्याच्यामुळे. तर इथे मी टिफिन पॅक करून घेते. आणि आजचं जे जेवण आहे ते यांच्या फरमाईशवर बनलं होतं, कारण यांना टोमॅटोची चटणी खायची इच्छा होती. तर मी म्हटलं चटणी केली आहे तर त्याच्यासोबत पापड वगैरे पण देऊन देते, म्हणजे छान वाटते जेवण करताना. आणि यांना खूप आवडते हे असे जे उडदा मुंगाचे पापड असतात ना, तसे हे मुंगाचे पापड आहे फक्त. तर हे खूप आवडतात त्यांना जेवणामध्ये खायला. तर इथे मी सगळ्यात आधी पापड भाजून घेतलं, ते एका डब्यामध्ये भरून घेतलं आणि बाकी आता डबे भरून घेते. तर आज काही नाही, सिंपल जेवण बनवलं होतं, वरण भात आणि टमाटोची चटणी. तर कधी कधी असंही सिंपल जेवण छान वाटते. आणि आता कसं थोडी गरमी व्हायला लागली ना, तर आता माहिती आहे का पाण्याकडे जास्ती लक्ष जाते जेवणापेक्षा. तर या प्रकारे यांचं आता इथे मी टिफिन पूर्ण रेडी करून घेतलं. आणि हे लाडू बनवले होते मी, तर ते पण देऊन दिले मी यांना टिफिनमध्ये. कसं असते घरी यांना खा म्हटलं ना, ते काही खातच नाही, कारण त्यांना तेवढा वेळच नाही मिळत. टिफिनमध्ये देऊन दिलं तर मग तिकडच्या तिकडे जेवणासोबत खाणं होऊन जाते. तर आता हे सगळं टिफिन यांचं या बॅगमध्ये भरून देते. हे यांची टिफिन वगैरे न्यायचीच बॅग आहे. हाय फ्रेंड्स, तर आता झाली दुपारचे वाजले 4, 4:15. मला एवढी झोप येतं, पण हा मुलगा त्याची झोप झाली, हा मला झोपूच देत नाही. आणि मला असं करत आहे कितीतरी दिवसानंतर, म्हणजे मला वाटतं 2 वर्ष मला पहिल्यांदा असं होतं. मला अशी दुपारी नाही तर झोप नाही येत. आज माहिती नाही आता उन्हाळा लागला की काय, झोपूशा वाटत आहे, पण हा काही शांत बसत नाही. झोपायचं म्हणजे झोपली नाही तरी असं वाटतं डोळे लावून बंद करून ठेवू असं काय इकडे चालतंय. त्यानंतर आता ना इथे नेक्स्ट डे झाला आहे. इथे मी बसले होते आणि इथे रुजुल झोपला होता. सकाळची सगळं कामं आवरून झाली होती आणि आज होती महाशिवरात्री. तर हा व्लॉग थोडा लेट जात आहे, तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता आधीच. आणि इथे खूप सारे कपडे वाढवले आहे, बघू शकता तुम्ही. कपडे तर काय समजतच नाही, रोज एवढे कुठून येतात. रोजचे कपडे निघतात. आणि बाहेर मस्त फुलं आले होते झाडांना. तर मी 1-2दा तरी बाल्कनीमध्ये येतेच फुलं बघायला. इतकं प्रसन्न वाटते त्यांना बघून आणि मस्त वाटते. तरी ते रुजुल झोपला होता, तर मी बाहेर आली होती. म्हटलं चला आज बघते कोणते कोणते फुलं आले. आणि इथे उपवास होता आज महाशिवरात्रीचा, तर इथे मला ना साबुदाण्याची खिचडी करायची होती. तर मी शेंगदाणे आधीच भाजून ठेवले होते रुजुलला झोपवायच्या आधी, ते थंड होतील बा म्हणून तोपर्यंत. तर इथे मी आता किचनमध्ये आली आणि रुजुलचं उठायचा वेळ झालाच आहे. तर माझा असा विचार होता की तो उठायच्या आधी ना मी खिचडी फोडणी टाकून देते. तर इथे मी किचनमध्ये आली आणि सगळ्यात आधी आता शेंगदाणे बारीक करते म्हटलं. आणि मगाशीच मी रुजुलला वरण बनवला होता, तर त्यासोबतच मी आलू पण बॉईल करून घेतले आहे कुकरला.
तर ते पण थंड झाले होते. आणि इथे मिरची वगैरे म्हणजे जे जे मला सामान लागणार आहे खिचडी फोडणी टाकायला ते सगळं मी इथे रेडी करून ठेवून देते म्हटलं. तर इथे सगळ्यात आधी आलू छिलून घेते आणि त्याच्यानंतर मग ना हे सगळं कट वगैरे पण करून ठेवून देते. आणि हे सगळं करेपर्यंत ना रुजूल झोपलेलाच होता. मी मध्ये मध्ये त्याला बघत पण होती. कारण कधी कधी काय असते तो आवाज न करता इकडे बेडच्या इकडे येऊन जाते, त्याच्यामुळे त्याला मी बघत असते. मला तर रुजूल झाला तेव्हापासून ही सवयच झाली आहे की किचनमध्ये जर मी काय करत आणि हा झोपला आहे तर मला त्याला बघायचं आहे. म्हणजे आहेच माझ्या डोक्यात, मी काम करत राहीन तरी रुजूलच चालू असते. तर असं सगळं आहे. इथे मी मिरची कट करून घेतली. आलूला पण जे बॉईल केलं होतं ते इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि इथे आता मिक्सर लावलं. आता मी मिक्सर लावला, तिथं घेऊन उठलं. म्हणजे त्याचा उठायचा वेळ झालाच होता, पण मला माहीत होतं मिक्सर सुरू करीन तर हा उठेलच. आणि दार पण लावून आली होती तरीसुद्धा तो उठलाच, कारण तो त्याच्या आधीच ना हालत होता. तर मला वाटलंच हा उठेल. तर मग तो उठला, त्याला घेऊन आली इकडे आणि माझी खिचडी काय झालीच नव्हती फोडणी टाकून. त्याला घेऊन आली इकडे मी आणि आता म्हटलं आता सगळं कट केलंच आहे तर पटकन फोडणी टाकून देते खिचडीला. तर इथे तेल गरम करून घेतलं मी, त्यामध्ये जिरा टाकून दिला आणि ही जी मिरची कट करून ठेवली ती टाकून दिली. मी या प्रकारे खिचडी करते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त सुटसुटीत अशी मोकळी खिचडी रेडी होते अशा प्रकारे बनवली की. तर मी साबुदाणा रात्रीच भिजत टाकला होता, म्हणजे सकाळपर्यंत छान भिजून जाते. मग इथे मिरची छान फ्राय झाली होती, थोडंसं मीठ टाकून दिलं आणि मग ते जे आलू कट केले होते ते टाकून दिले. मीठ याच्यासाठी टाकलं की आलूला छान मीठ लागून जातं, नाहीतर मग ना नंतर टाकलं की ते लागत नाही, आलू वेगळेच लागतात खाताना. त्याच्यामुळे मी थोडं मीठ आता टाकलं आणि मग इथे मी आलूला थोडंसं तेलामध्ये होऊ दिलं आणि मग त्याच्यानंतर जे साबुदाणा आहे ना ते यामध्ये मिक्स केलं. तर साबुदाण्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आधीच मी मिक्स करून ठेवलं होतं, हे आता यामध्ये टाकून दिलं मस्तपैकी सगळं आणि मिक्स करून त्याला झाकून. हो झालं एवढं, मला फक्त पुसू दे मग तुलाच घेतो मी. हो बाळा. तरी ते रुजूलचं चालू होतं. त्याला कसं उठल्यावर जरा वेळ मी लागते, थोडंसं त्याला पकडून ठेवावं लागते आणि थोडं पॅम्पर करावं लागते, ते असते छोट्या मुलांचं. तर इथे माझी गॅस सुरू होती त्याच्यामुळे मी उठल्या उठल्या त्याला काय पकडलं नाही. मी म्हटलं खिचडी बनवून घेते, म्हणजे मग नंतर याच्यासोबत बसेल तर तोपर्यंत आपली खिचडी रेडी होऊन जाईल. कारण ना दुपार झाली होती आणि भूक लागायची वेळ झाली होती, त्याच्यामुळे मी फोडणी टाकून दिली. आणि मग इथे रुजूलचं जेवण तर रेडीच होतं. तर इथे मी किचन क्लीन करून घेतलं थोडंसं, जे पण आता आपण काय बनवतो तर इकडे तिकडे होतेच ते सगळं. आणि त्याला मी इथे तेच सांगत होती. मग त्याच्यानंतर ना इथे त्याला घेतलं तर मग त्याला खूप खुशी झाली. त्याला म्हणजे असं असते की उठलो ना मी तर तू घे थोड्या वेळ, कोणी असो, हे असते तर यांनाही घ्यायला म्हणतो, नाहीतर मग मी तर असतेच असते. तर असं सगळं आहे. तर याची आता मजा बघू शकता इथे. ते बघ हॅलो बघ, हॅलो. उठलं म्हणा मी झोपून, मम्मीला काम नाही करू दिलं मी. हॅलो, बाय कर, बाय 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 करून देत तर बाय बाय. अजय शोन उडो. त्यानंतर तिकडे आपली खिचडी होत होती. तर रुजूसोबत तिकडे मस्ती केली थोड्या वेळ. मग इथे आपली खिचडी रेडीच झाली होती, तर तेच बघायला आली होती मी. म्हटलं गॅस बंद करून देते. तर असा होता हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, इथे मी आता मस्तपैकी खिचडी एन्जॉय करते आणि मी खिचडी दह्यासोबत खाल्ली होती. तर चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि बघू शकता खिचडी किती मस्त दिसत आहे ना. तुम्हाला आवडते का खिचडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशीच बनवता का ते पण सांगा.